कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेमध्ये, पाठकणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. खांदे कोपर शिथिल असतील, पापड्या अलगद मिटलेल्या, चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकस स्मितहास्य चेहऱ्यावरती. माझा 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आहे. ही भावना आपल्या मनामध्ये. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक सोललं असेल, डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर मात्र कपालभाती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितस बाहेर येईल. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि कपालभातीला सुरुवात करूया. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. जाणीव आपल्या पोटाच्या हालचालींकडे. सावकाश कृती थांबवा. मोकळा झालेला श्वास, आपला श्वसन मार्ग, दोन्हीही नाकपुड्या यांची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन. नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ.
सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. मान मागे सैल सुरू ठेवूया. दोन्ही पाय दळून घ्यायचे. पावलांच्या बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. रिलॅक्स करूया. जास्तीत जास्त ताण. अंगठा आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावर 4 बोट फोल्ड करूया. पुन्हा ओपन, स्ट्रेच. 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा. ओपन, ताण. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट ओपन करायचं आहे. अँकल जॉईंट मधून पाऊल स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणूया. वर, खाली, वर, खाली, वर, खाली. रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1, 2, 3. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3. 3 वेळा झालं की थांबायचं आहे. आणि आता आपल्या डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. उजवा पाय वर उचलायचा. डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा. उजवा हात वर आणि उजवा हात सरळ करायचा खांद्यातून. हा, आणि मागे वळायचंय. उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. सावकाश उजवा पाय खाली. आता उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. डावा हात सरळ आणि मग मागे ट्विस्ट. डाव्या बाजूला मागे वळून डाव्या हाताचा बोट बघण्याचा प्रयत्न. आणि ही कृती आपण थोडीशी डायनॅमिक करूया. एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. थांबायचंय. सावकाश थांबा. एक छोटस स्ट्रेचिंग मिळतं संपूर्ण शरीराला. थांबायचंय. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. करणार आहोत आपण नौकाचालन. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा, मागे व्हायचं आणि श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. दोन्ही हाताच्या मुठी आता समोर घ्या आणि आता श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1, 2. जेवढं पुढे जाऊ तेवढं मागे येण्याचा प्रयत्न करा. 3, 4, 5. 5 वेळा झाले की थांबा. आणि दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. करणार आहोत चक्की चालन. हातांच्या बोटी, दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या. थोडस पुढे व्हायचंय आणि सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने पुन्हा दोन्ही हात समोर आणि डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झाले की थांबा. दोन्ही हात खाली. आपल्याला पाय तसेच ठेवायचे, फक्त हात थोडेसे मागे घ्या आणि एकदा पायाचा अंगठा जमिनीला टेकवा आणि एकदा करंगळी. पायाचा अंगठा जमिनीकडे, करंगळी. अंगठा, करंगळी, अंगठा, करंगळी. बरोबर. थांबायचंय. पायांमधलं अंतर तसंच असेल. आणि आता उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. हळूहळू आपल्याला उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची. यथाशक्ती प्रयत्न. 1 आणि 2. तसंच दुसरी बाजूने. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि आता आपल्याला डावा हात आणि उजवा पायाचा अंगठा पकडायचा आहे. डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा, उजवा हात मागे आणि पुन्हा कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. 1, 2, 3,
4, 5, 6, 7, 8, 9, बरोबर पाय, 10. थांब. 10 वेळा झाले की थांबा. पायांमधलं अंतर तसंच कायम ठेवायचंय. दोन्ही हात आपले समोर ठेवायचे आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत दोन्ही हात जमिनीला घासत घासत जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचंय. श्वास सोडत सोडत पुढे. पुन्हा श्वास घेत घेत मागे. श्वास सोडत पुढे. श्वास घेत घेत मागे. आता जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचंय. जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचं. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डाव्या हाताने डावं पाऊल पकडा आणि आपलं कपाळ जमिनीकडे सैल सोडण्याचा प्रयत्न करा. पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. सावकाश वर. छान. खूप छान दर्शनाताई. सावकाश वर यायचंय. पावलं जुळून घ्यायची आणि बटरफ्लाय मध्ये विश्रांती. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती घ्या. डोळे फिटून विश्रांती. आपण जेवढे काही स्ट्रेचिंग केले आता आपल्या संपूर्ण मांडीपासून पावलापर्यंत, हिप जॉईंट पासून पावलापर्यंत या सगळ्याचा डोळे मिटून आपण मनातल्या मनात मागोवा घेऊया. एक स्मित हास्य चेहऱ्यावरती. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न करा. बटरफ्लाय मध्ये दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताची बोटं आपल्या खांद्यावर कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि आता श्वास घेत घेत वर. श्वास सोडत खाली. 1, 2, 3. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरं जॉईंट. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1, 2, 3. 3 वेळा झालं की थांबा. पुन्हा पावलांची आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती करूया नेक रोटेशन. आपल्याला सावकाश आपली मान एकदा उजवीकडे न्यायची आहे आणि एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटर आणि आता थोडीशी टिल्ट. हा एकदा उजव्या बाजूला टिल्ट. उजवा कान उजव्या खांद्याजवळ आणि मग डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटर आणि आता मान वर आणि खाली होईल. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मान पुढे झुकण्याची जी कृती आहे ती करणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त मान एकदा उजवीकडे आणि डावीकडे अशी वरच्या वर फिरवून घ्यायची. बाकीच्यांनी मात्र एक श्वास भरून घेत घेत आपला चेहरा सिलिंगकडे जाईल आणि श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे. वर, खाली, वर, खाली आणि आता फुल नेक रोटेशन सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे 2 वेळेला ही कृती. पाठ काढा सरळ. फक्त हालचाल आपल्या मानेच्या सांध्याने. अँटी क्लॉकवाईज. सावकाश आणि जाणीवपूर्वक थांबायचं. मान सरळ करायचे. पुन्हा डोळे मिटून तिथल्या तिथे विश्रांती. आणि आता सावकाश श्वास घेत घेत आपल्या मांड्या आणि गुडघे वर घेऊया. श्वास घेत घेत वर. श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली आणि आता थोडीशी डायनेमिक हालचाल कर. वर खाली वर खाली. छान. थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स.
विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे, एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करून त्याचा पाऊल उजव्या सीट खाली, डावा पाय फोल्ड करून त्याचा पाऊल डाव्या सीट खाली. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अंदर मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी आपल्या वज्रासनाची स्थिती आपण तपासूया. समोरून गुडघे मांड्या जुळलेले असतील. आपल्या सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये असेल. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी आपले दोन्ही हात आपल्या गुडघ्याजवळ ठेवायचे आणि अशा प्रकारे बसायचंय. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी अशा प्रकारे बसायचंय, म्हणजे आपल्या पाठकळ्यावर जास्त प्रेशर येणार नाही. बाकीच्यांनी मात्र दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा ठेवून दोन्ही हात मांडीवर आणि डोळे मिटून आपण आपली स्थिती तपासून पाहतोय. खांदे कोपरे शिथिल असतील, डोळे अलगद मिटून, चेहरा शांत, पाठकडा नैसर्गिक सरळ. इथे आपलं उदर श्वसन होतं. जेवणानंतर केलं जाणारं हे एकमेव आसन आहे. खाल्लेलं अन्न नीट पचतं. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. दोन्ही हात खांद्यातून सरळ. वरती एक टाळी वाजवायची आणि हात खाली. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. थांबायचं. थांबायचं. आता आपण थोड्याशा ब्रीदिंग एक्सरसाइज करणार आहोत, शिकणार आहोत. तर इथे सुरुवातीला आपण करणार आहोत डॉग ब्रीदिंग. तर जेव्हा आपण डॉग ब्रीदिंग करतो तेव्हा आपलं जे श्वसन आहे हे आपल्या पोटापासून होतं. त्यानंतर आपण करणार आहोत रॅबिड ब्रीदिंग. रॅबिड ब्रीदिंग करताना आपलं जे श्वसन आहे ते आपल्या थोरॅसिक रिजन म्हणजेच आपल्या छातीच्या भागाकडून होतं. आणि त्यानंतर आपण करणार आहोत स्कंध श्वसन. तर आधी मी दाखवते डॉग ब्रीदिंग आपल्याला कसं करायचंय. डॉग ब्रीदिंग साठी आपल्याला दोन्ही हाताचे तळवे आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे, म्हणजे इथे आपल्या पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन होते. पाठकण अगदी सरळ सैल सोडायचा. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची. आणि जसं डॉग कसा जोरजोरात श्वास घेतो आणि सोडतो त्या प्रकारे आपल्याला कृती करायची. जसं डॉग म्हणजे कुत्रा जसा जोरजोरात श्वास घेतो आणि सोडतो त्याप्रमाणे कृती बघा. असं जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि पोटाच्या हालचालीकडे लक्ष द्यायचं. हे झालं आपलं डॉग ब्रीथिंग. त्यानंतर आपण करणार रॅबिड ब्रीदिंग. तर बघा रॅबिड ब्रीदिंगला आपल्याला कसं करायचंय. आपल्याला दोन्हीही हातांचे जे कोपरा आहे ती गुडघ्याच्या जवळ ठेवायची. सीटचा भाग कमीत कमी उचलायचा. दोन्ही हात जे आहेत हाताचे तळवे ते पूर्णपणे जमिनीवर. आणि इथे ही स्थिती घेतल्यानंतर आपल्याला ओठांचा चंबू करायचा आहे. आपण पाऊट कसं करतो त्याप्रमाणे ओठांचा चंबू. आणि इथे पण आपल्याला थोडस जोरात श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आपण तोंडानेच श्वास घेणार आणि सोडणार. आधी कृती बघून घ्या मग एकत्रित करू. हे झालं आपलं रॅबिड ब्रीथिंग. त्यानंतर आपण करणार स्कंद श्वसन. तर इथे आपल्याला हाताची कोपरं पकडून श्वास घेत घेत हाताची घडी वर घ्यायची आणि श्वास सोडत खाली. अशा 3 प्रकारे आपल्याला हे श्वसन करायचं आहे. प्रत्येक वेळेला आपण जेव्हा डॉग ब्रीदिंग आणि रॅबिड ब्रीदिंग करू त्यावेळेला आपण तोंडाने श्वास घेणार आहोत आणि तोंडाने सोडणार आहोत. फक्त थोडीशी फास्ट रॅपिड मुवमेंट असेल. ठीक आहे, करूया सुरुवात. सुरुवातीला आपण करणार आहोत रॅपिड ब्रीदिंग. आपले दोन्ही हात आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. पाठीची थोडीशी स्लॅन्टिंग पोझिशन होईल. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. बरोबर. हा. आणि आता जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या.
जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि थोडीशी भराभर कृती, श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती थोडीशी भराभर करा. सुरुवात करा. जोर जोराने आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. हात जमिनीवर गुडघ्याच्या जवळ ठेवा. हात जमिनीवर गुडघ्याच्या जवळ. जीभ जास्तीत जास्त बाहेर, पाठकाणा अगदी रिलॅक्स ठेवा आणि सुरुवात करा जोराने श्वास घ्यायला सोडायला. थांबायचंय. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, दोन्ही हात मांडीवरती आणि संपूर्ण डॉग ब्रिदिंग चा आपल्या गळ्याच्या इथे, घशाच्या इथे जो काही परिणाम झालाय त्याचा मनातल्या मनात मागो. ह्या सगळ्या कृती ज्या आहेत त्या श्वसन मार्गासाठी आहेत. आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपण या कृती करतोय. पुढे आपण करणार आहोत रॅपिड ब्रिदिंग. तर जसंच मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही हातांची कोपरं आपल्या गुडघ्याजवळ ठेवा. दोन्ही हात समोर असतील. आपली नजर दोन्हीही हातांच्या मध्ये, पाठकणा जमिनीकडे सैल सोडून द्या. चेहरा आपल्या जमिनीला समांतर असेल. खांदे रिलॅक्स. आणि आता ओठांचा चंबू करायचा आहे, जसं आपण पाऊट करतो त्याप्रमाणे. आणि इथे पुन्हा आपण तोंडाने जोराने श्वास घेणार आणि जोराने सोडणार. थोडीशी रॅपिड मुवमेंट, फास्ट करायचंय. सुरुवात करा. थांबायचंय. हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. दोन्ही हात मांडीवर, डोळे मिटून संपूर्ण रॅपिड ब्रिदिंगचा जो काही परिणाम झालेला आहे आपल्या श्वसन मार्गात याचा मनातल्या मनात मागोवा. ज्यांना जास्त वेळ वज्रासनामध्ये बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसा. ज्यांना शक्य नाही त्यांनी साधी मांडी घाला. आणि आता दोन्हीही हातांची कोपरं पकडा. हाताची पकड आपल्या छातीपाशी असेल. हा, बरोबर. साधी मांडी घालून पण आपण ही कृती करू शकतो. आणि आता श्वास घेत घेत आपल्याला आपले हात, मी दिसते ना, शक्यतो फक्त माझी विंडो ओपन ठेवा. जर गॅलरी व्ह्यू तुम्ही ठेवला तर तुम्हाला कृती दिसणार नाही, म्हणून एकच विंडो माझी ओपन ठेवा. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत खांदे वर, आपली हाताची घडी वर आणि श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत घेत वर, अगदी सावकाश करा, श्वासाकडे लक्ष द्या आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. वन मोर राउंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थांबायचंय. थांबायचंय. आणि आता आपल्याला हाताची घडी सोडून द्या. समोर जे आपण पाय जुळवलेत वज्रासनामध्ये, ज्या मांड्या आपल्या जुळवलेल्या आहेत त्या एकमेकांपासून लांब करा. दोन्हीही आपल्या मांड्या एकमेकांपासून लांब करा. ज्यांनी साधी बैठक घातलीये त्यांनी तशीच मांडी घालायची आहे. जे वज्रासनामध्ये आहेत त्यांनी फक्त जे समोरून जुळलेले पाय आहेत ते एकमेकांपासून लांब करायचे. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचाय. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा आणि मागून डाव्या खांद्यावर ठेवा. त्यानंतर डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचाय. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करा आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवा. नजर समोर. आपण केलेली आहे मंडूक मुद्रा. बेडूक ज्याप्रमाणे पाण्यामध्ये असतो किंवा त्याच तशीच ही कृती आहे. नजर समोर, मान सरळ ठेवायची आहे. मान सरळ मध्यभागी, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि त्यानंतर डोळे अलगद मिटून घ्या. आणि इथे आपल्याला दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करायची आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या.
चेहरा शांत, फक्त श्वास जोरात भरून घेतलाय आणि संथ गतीने श्वास सोडा. यथाशक्ती कृती. वन मोर. श्वास भरून घ्या, यथाशक्ती खोलवर दीर्घ, आणि संथ गतीने सोडा. छान. उलट चाल करूया. आधी डावा हात खाली घ्या, मग उजवा हात खाली घ्या. दोन्ही गुडघे समोरून जुळवून घ्या. सावकाश, अगदी सावकाश, हाताच्या आधाराने. बरोबर. आणि आता दोन्ही हात समोर ठेवा, गुडघ्यांवर आणि हातांवर आपल्याला उभं राहायचंय. गुडघे आणि हातांवर उभं राहायचंय. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. बरोबर. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. आणि आता आपल्याला एकदा उजवा पाय सरळ करायचा आहे मागे. उजवा पाय सरळ करा, मागच्या मागे. बरोबर. आणि तो थोडासा खाली वर करा, उजवा पाय थोडासा वर खाली, खाली जमिनीला न टेकवता तिथल्या तिथेच वर खाली करा. आपण थोडस आपला रिलीज करतोय, जो आलेला ताण आहे तो पायाच्या इथे. हा. पुन्हा उजवा पाय फोल्ड करा आणि डावा पाय मागे सरळ करा आणि तो मागच्या मागे वर खाली करा. नजर समोर ठेवा. मी फक्त तुम्हाला बघण्यासाठी स्क्रीनकडे बघतेय, तुम्हाला नजर समोर ठेवायची आहे. हा. आणि वर खाली आपण पाय करतोय तिथल्या तिथेच. ठीक आहे. थांबा, थांबा. आणि आता उजव्या हाताच उजवं पाऊल जे आहे ते उजव्या हाताच्या तळव्याजवळ घ्या. उजवं पाऊल समोरून उजव्या हाताच्या तळव्याजवळ घ्या. सावकाश. बरोबर. आणि आता डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. थांबा. 5 4 3 2 1 1 2 3 4 5. डावा हात खाली, उजवा पाय मागे फोल्ड करा. आणि आता डावा पाय आपल्याला, डावं पाऊल डाव्या हाताच्या जवळ घ्यायचंय. बरोबर. सावकाश. आणि उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. आणि इथे थांबा. 5 4 3 2 1 1 2 3 4 5. उजवा हात खाली, डावा पाय मागे. वज्रासनामध्ये या. वज्रासनामध्ये स्थिर. आणि एक एक पाय सरळ. उजवा पाय सरळ करा आणि मग डावा. अँकल जॉईंट्स मध्ये जर तुम्हाला जास्त ताण वाटत असेल तर पाऊलं एकमेकांवरती अशी आपटून घ्या. मान मागे सैल सोडा. सावकाश दंड स्थितीमध्ये यायचंय. कुठून उभं राहायचंय? दंड स्थितीमध्ये विश्रांती. रिलॅक्स. आता आपले दोन्ही हात आपल्या कमरेवर द्यायचे. बघा अशा प्रकारे जसं आपण विश्वासनाला करतो त्याप्रमाणे. आणि इथे आपल्याला हलकासा एक बॅकवर्ड बेंड घ्यायचा आहे. हळूहळू आपल्याला मागे झुकायचंय. जास्तीत जास्त मागे मागे मागे. आणि पुन्हा सरळ. पुन्हा एकदा आपल्याला जास्तीत जास्त मागे जायचंय. मागे मागे मागे. आणि सरळ. अजून एक राऊंड करूया. नजर समोर, हात आपले मागे आहेतच जिथे आपला पाठीचा मणका आहे. पुन्हा एकदा जास्तीत जास्त बॅकवर्ड बेंड. आणि सरळ. सावकाश दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही हात खाली. आणि आता आपल्याला दोन्हीही हातांचे तळवे एकदा उजव्या पावलाखाली उजव्या हाताचा तळवा, डाव्या पावलाखाली डाव्या हाताचा तळवा घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला श्वास घेत घेत खाली बसायचंय. नजर सिलिंगकडे. आणि श्वास सोडत सोडत वर. आपण बघा हाताचे तळवे पावलांच्या खाली घेतले आणि श्वास घेत घेत आपण खाली बसतोय. बरोबर. पूर्ण या खाली, अजून अजून खाली या. बरं. आता हात जे आहेत ना, जे आपण बाहेर घेतले ते आतमध्ये घ्या.
दोन्ही हात आतमध्ये घ्या, गुडघ्याच्या जवळ नका घेऊ, आतल्या साईडने घ्या. हा, बरोबर. आणि आता पुन्हा एकदा सुरुवात करूया. वर यायचंय, सावकाश वर या. आणि आता श्वासाकडे लक्ष देऊन कृती करा. श्वास घेत घेत खाली, नजर सिलिंगकडे. श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, श्वास सोडत वर, श्वास घेत खाली, आणि ते थांबा. थांबा. हाताची खाली या आणि थांबा. हाताची पकड जी आहे ती सोडून द्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हातांची बोटं अशी एकमेकांमध्ये गुंफून घ्या. आणि आता आपण एखाद्या गोष्टीवरती घाव कसा घालतो, म्हणजे एखादं लाकूड कसं तोडतो, त्याप्रमाणे कृती करायची. श्वास घेत वर घ्यायचंय आणि जोरात हात खाली घ्यायचा श्वास सोडताना. श्वास घेत वर आणि जोरात श्वास सोडून खाली. श्वास घेत वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. बरोबर, छान. थांबायचंय आणि हळूहळू वरती या. सावकाश वर या आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स. करणार आहोत आपण त्रिकोणासन. ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्रिकोणासन करणं टाळायचं आहे. यथाशक्ती प्रयत्न करा, अगदीच न करण्यापेक्षा थोडासा प्रयत्न करा. तर आपल्याला इथे दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी करताना सावकाश करा. माझ्या सूचनेची वाट न बघता आसन सोडा. जास्तीत जास्त पायामध्ये अंतर. उजवं पाऊल उजव्या बाजूला, डावं पाऊल डाव्या बाजूला. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. एक श्वास भरून घ्यायचा आहे, हलकासा बॅकवर्ड बेंड. आणि श्वास सोडत हळूहळू आपल्याला कमरेतनं पुढे झुकायचं आहे. आपला चेहरा जमिनीला समांतर असेल. आणि आता उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घ्या. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर असेल. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. तुम्हाला जे सहज शक्य पकडणं आहे तिथे आपला उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडा. डावा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. संपूर्ण पाठकण्याला गळ्याची इथे पीळ, ताण, दाब याचा अनुभव. उलट चाल करताना हळूहळू उजवा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली घ्या. हा, आपण डायनामिक नाही करत आहोत, सावकाश. पुन्हा पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झोपूया. आणि आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. उजवं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर असेल. उजवा खांदा रिलॅक्स ठेवा. नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. यथाशक्ती थांबा. विरुद्ध बाजूने ताण, दाब पाठकण्यावर आणि गळ्यावरती त्याचा अनुभव. संपूर्ण पाय स्ट्रेच होतात. खांद्या आपले दोन्ही हात तिथे ताण आहे. उलट चाल करताना हळूहळू डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्राम. रिलॅक्स. करणार आहोत आपण आता वृक्षासन. बॅलन्सिंग आसन आहे, तोल सांभाळला जातो. याला कॉन्ट्राइंडिकेशन विशेष असे काहीच नाहीये. अगदीच गुडघेदुखीचा त्रास असेल तर मात्र हे करणं टाळा. बाकी इथे तुम्ही भिंतीचा आधार घेऊन हे आसन करू शकता जर तोल जात असेल तर. तर आता बघा पायाची स्थिती कशी ठेवायची आपल्याला. दोन्ही पाय जुळलेले आहेत. फक्त उजवा जो पाय आहे तो फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला अशा प्रकारे फिक्स करायचंय. पायाची बोटं जमिनीला पॉइंटेड आणि टाच आपल्या शरीराच्या जवळ. इथे जर आपला बॅलन्स जात असेल तर मात्र भिंतीला टेकून उभं राहा. भिंतीला टेकून उभं राहायला हरकत नाही. भिंत, कपाट जे काही असेल त्याला त्याचा आधार घ्या. ठीक आहे.
सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. नजर एका बिंदूकडे स्थिर केली की तुम्हाला बॅलन्स व्यवस्थित साधला जाईल. सुरुवात करूया. उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. सावकाश. दोन्ही हात, ठीक आहे, दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आणि डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. परफेक्ट, खूप छान. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. सावकाश, भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाहीये. सावकाश. नजर एका बिंदूकडे स्थिर. इथे संपूर्ण पाठकणा आपला ताणला जातो. एक वेगळाच कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो. मरगळ नाहीशी होते. छान. उलट चाल करताना हळूहळू पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. दोन्ही हात खाली घ्या आणि उजवा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. पूर्ण आपल्या शरीराचा भार डाव्या पायावर जातो, त्यामुळे थोडा वेळ विश्रांती. सुरुवातीला तुम्ही भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाहीये. सगळ्यांना जमेल असं नाही, त्यामुळे आपल्याला थोडी प्रॅक्टिस होण्याची गरज आहे, म्हणून थोडासा आधार घ्यायचा मागे. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जुळवून हात शरीराच्या जवळ आणि आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. बरोबर. सावकाश. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ करा आणि हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. छान. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. खूप छान झाले. परफेक्ट. आणि जो आम्ही आपल्या श्वासाची श्वास घेतोय आणि सोडतोय. परफेक्ट, खूप सुंदर. उलट चाल करा आता. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ, दोन्ही हात खाली, डावा पाय खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. खूप छान प्रयत्न झाला सगळ्यांचाच. मान मागे सैल सोडा आणि रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये घ्यायचंय. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. आज आपण पाठीवर पडून सेतू बंधासन हे नवीन आसन बघणार आहोत. तर त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन्स म्हणजे पुन्हा ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, म्हणजे मान दुखी आहे, त्यांनी हे करणं टाळायचं आहे. कारण की इथे आपल्या मानेच्या ठिकाणी एक प्रकारचा ताण येतो, म्हणून हे करणं टाळायचं आहे. याचे फायदे असे आहेत की याच्याने आपला पाठीचा मणका फ्लेक्झिबल होतो. आपल्या गळ्यावरती दाब येतो, त्यामुळे थायरॉइड सारखे आजार आपल्यापासून लांब राहतात. आणि त्याचबरोबर आपला श्वसन मार्ग म्हणजे आपली श्वासाची जी गती आहे ती सुद्धा सुधारायला मदत होते. तर हे कसं करायचं आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. सेतू म्हणजे ब्रिज आणि बंद म्हणजे आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाते, म्हणून याला ब्रिज पोस्चर किंवा सेतू बंधासन असं म्हणतात. तर बघा, दाखवते. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही पाय फोल्ड करायचे, उजवा आणि डावा. आज आपण बघतोय ते सुलभ सेतू बंधासन बघतोय. दोन्हीही पायांमध्ये आणि गुडघ्यांमध्ये अंतर आहे. पावलामध्ये अंतर, गुडघ्यामध्ये अंतर, मांड्यांमध्ये अंतर. टाचा सुद्धा सीटपासून लांब आहे. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. इथे खांदे अगदी रिलॅक्स ठेवायचे, पाठकणा पण रिलॅक्स ठेवायचा. आणि मग हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचलायचा. मग पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलायचा. यथाशक्ती आपल्याला वर यायचंय. हात आपण वरच्या बाजूने ऍडजस्ट करायचे. इथे पूर्णपणे गळा जो आहे किंवा आपली हनुवटी जी आहे ती आपल्या गळ्याला लॉक होऊन जाते. बघा, तुम्हाला दिसत असेल की आपल्या मांड्या ज्या आहेत ह्या जमिनीला पॅरल आलेल्या आहेत काटकोनामध्ये. आणि आपल्या कमरेच्या खालून छोटस मांजर जाईल एवढी मोठी गॅप आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला इथे थांबायचं आहे. आणि मग उलट चाल करताना हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल. आणि मग आपल्या कमरेचा भाग आणि सीटचा भाग जमिनीवर येईल. दोन हात खाली घ्यायचे आणि मग विश्रांती. ठीक आहे, करूया सुरुवात. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या.
सुरुवातीला आपण करणार आहोत सायकलिंग. विश्रांती झाल्यानंतर एक श्वास आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्या आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. रिलॅक्स होऊन जा. आणि करणार आहोत आपण सायकलिंग. यथाशक्ती सायकलिंगचा प्रयत्न करा. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र सायकलिंग एकेका पायाने करा. म्हणजे एक पाय फोल्ड करा आणि एक पाय वर उचला आणि एकेका पायाने सायकलिंग करा. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी, म्हणजे पाठकण्यावर जास्त प्रेशर येणार नाही. हा, बाकीच्यांनी दोन्ही पाय एकत्रित वर उचला 90 डिग्री आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करा. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड, यथाशक्ती प्रयत्न. आपला पायाचा जो अंगठा आहे तो खाली जमिनीला लागू देतो आणि थोडासा स्पीड वाढवा. थोडासा स्पीड वाढवा. बरोबर. खाली जास्तीत जास्त पाय आणण्याचा प्रयत्न. आणि आता रिव्हर्स सायकलिंग. त्या थोड्याशा सगळ्या रॅपिड मुवमेंट आहेत. इथे श्वासाची गती सुद्धा आपली वाढते जशी जशी आपण मुवमेंट वाढवतो तशी. बरोबर. सावकाश थांबा. दोन्ही पाय सरळ करा हवेमध्येच आणि नियंत्रित जमिनीवर. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल पुन्हा नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. सेतू बंधासनाच्या आधी आपण करणार आहोत उत्तान वक्रासनाची एक छोटीशी कृती, एक व्हेरिएशन आहे. दोन्ही पाय जोडून घ्या. सोप्पा आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात खांद्यातून आडवे करा. खांद्यातून सरळ आडवे. ठीक आहे. आणि आता उजवा पाय आपल्याला 90 अंशापर्यंत वर उचलायचा आहे. उजवा पाय वर उचला आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि आपली मान उजवीकडे. पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे, मान उजवीकडे. बरोबर. खांदे रिलॅक्स जमिनीवरच असतील, ते कुठेही वर उचलायचे नाहीत. उजव्या हाताच्या पलीकडे बघा. तुम्हाला जेवढं म्हणून उजवा पाय जो आहे तो जेवढा तुम्हाला खाली ठेवून जेवढा ताणता येईल, म्हणजे डाव्या हाताच्या जवळ जेवढा नेता येईल तेवढा नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. बघा संपूर्ण शरीराला एक छान असा पीळ मिळालेला आहे. आपले हिप जॉईंट्स, थाय मसल्स, तिथे आलेला पीळ, त्या सगळ्याची जाणीव. परफेक्ट. उलट चाल करा. हळूहळू सावकाश उजवा पाय पुन्हा 90 अंशापर्यंत वर घ्या. अगदी सावकाश. क्रॅम्प येण्याची शक्यता असते. आणि मग हळूहळू तो जमिनीवर ठेवा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेत. दोन्ही हात खांद्यातून सरळ आहेत. आणि आता डावा पाय वर उचला जास्तीत जास्त आणि तो उजव्या पायाच्या पलीकडे ठेवा आणि आपली मान डावीकडे. तुम्हाला डावं पाऊल जेवढं म्हणून उजव्या हाताच्या जवळ नेता येईल तेवढं नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. दोन्ही हात मात्र खांद्यातून खाली जमिनीवरच असतील, ते वर उचलायचे नाही. यथाशक्ती थांबा. विरुद्ध बाजूने ताण, घाम, पीळ याचा अनुभव आपण घेतोय आणि श्वास चालू आहे. श्वास घेतो, सोड. उलट चाल करताना हळूहळू पुन्हा डावा पाय आपल्याला 90 डिग्री वर घ्यायचा आणि सावकाश जमिनीवर. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. करूया आपण आता शीतबद्धासन. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ आणि आता दोन्ही पाय फोल्ड. उजवा आणि डावा. पावलामध्ये, मांड्यांमध्ये, गुडघ्यामध्ये अंतर आहे. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेवर. दोन्ही हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही दंडांचा स्पर्श आपल्या कानाला होतोय. खांदे रिलॅक्स. पाठकणा जमिनीकडे सैल सोडा. नकळत आपण त्याच्यामध्ये एक प्रकारचा स्टिफनेस पण आणतो आणि तो वर उचलला जातो जमिनीपासून. तर तो पूर्णपणे जमिनीवर ठेवा. चेहरा शांत असेल. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आणि आता हळूहळू आपल्याला आपल्या सीटचा भाग वर उचलायचा आहे. मग कमरेचा भाग आणि त्यानंतर पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल. आपले हात मागच्या मागे आपण ऍडजस्ट करा. आपले
आपल्या मांड्या जमिनीला समांतर येतील. छान, परफेक्ट. आणि इथे श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास घेतोय, पोट वर येतोय, श्वास सोडतोय, ते नियंत्रित आतमध्ये जातोय. घेतोय श्वास, सोडतोय. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. श्वास सोडत सोडत आणि मग आपल्या कमरेचा भाग आणि त्यानंतर आपल्या सीटचा भाग जमिनीवर. आपले पाय तसेच ठेवा, दोन्ही हात खाली घ्या. पाय तसेच ठेवायचे, हात फक्त आपण खाली घेतलाय. आणि सावकाश दोन्ही पाय सरळ करा आणि एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर थोडी विश्रांती. आज आपण करणार आहोत चतुरंग दंडासन. थोडीशी स्लॅन्टिंग पोझिशन असणार आहे. यथाशक्ती प्रयत्न करा, कुठेही ओव्हर ट्राय नको. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता दोन्ही हाताचे तळवे आपल्या छातीच्या रेषेत ठेवा. आपली हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने असतील. आणि आता दोन्हीही पावलांमध्ये किंवा आपल्या दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्हीही पायांमध्ये अंतर. आणि आता आपल्या पावलं जी आहेत त्याच्या टाचा सिलिंगच्या दिशेला आणि पायाची बोटं जमिनीवर ठेवा. दोन्हीही पावलं आता आपली उभी राहतील, म्हणजे माउंटन पोज राहील पावलांची. बोटं जमिनीवर, चवड्याचा भाग जमिनीवर आणि टाचा सिलिंगच्या दिशेला. ठीक आहे. आणि आता हळूहळू आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा आणि छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायचा आहे. सावकाश. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी अगदी सावकाश कृती करा. बरोबर. नजर समोर. आणि आता जो मांडीचा भाग आपला जमिनीवर आहे तो जमिनीपासून वर उचलायचा आहे. मांडीचा भाग जो जमिनीवर आहे तो वर उचला. बरोबर. हा, खाली जे किरण सर थोडस खाली व्हा. तुम्ही सीटचा भाग जो वर उचललाय ना, हा बरोबर बरोबर. नजर समोर ठेवा, नजर समोर. हा, ठीक आहे. आणि आता इथे थांबा. थांबा. 1 2 3 4 5. सावकाश खाली घ्या, गुडघे जमिनीला टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा आणि नजर समोर. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. नाही ना, तसंच वर, तसंच राहा, तसेच राहा. हा, जी पावलं आपण वर उचलली होती ना ती खाली जमिनीला फ्लॅट करा. नजर आता सिलिंगकडे घ्या, नजर वरती सिलिंगकडे. इथे थांबा. 5 4 3 2 1. सावकाश एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपलं पोट आधी खाली येईल, त्याच्यानंतर आपल्या छातीचा भाग खाली, मग आपला गळा, हनुवटी, नाक आणि कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. एका गादावर पडून विश्रांती. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळा, आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या आणि मग पुन्हा हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. एका कुशीला पडू. सावकाश. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी करायची. सावकाश. डोळे मिटून घ्यायचे, हाताची कोपरे शरीराच्या जवळ. श्वासाकडे लक्ष, इनर अवेअरनेस. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून
खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हात जोडून प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्येदं वशे सर्वं विदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून बंधन. सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यावर. डोळे उघडायचे. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. आपण करणार आहोत सूर्य आणि चंद्र अभ्यास. आपल्या दोन्हीही सुरुवातीला आपण करतोय सूर्य अभ्यास. डावी नाकपुडी बंद करून घेऊया. डोळे हलगत मिटलेले. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवीने संथ रेच. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवीने संथ रेच. उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवीने संथ रेच. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी ओपन करा. करूया चंद्र अभ्यास. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावीने संथ रेच. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावीने संथ रेच. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावीने संथ रेच. शेवटचा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावीने संथ रेच. उजवा हात गुडघ्यावर. ज्ञान जाणीव दोन्हीही नाकपुड्यांवर. आज आपण बघणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. जो बॅलन्सिंग प्राणायाम आहे. याला नाडी शोधन प्राणायाम असंही म्हटलं जातं. आपलं जेव्हा आपल्याला खूप तणावाची मनस्थिती असते आपली, त्यावेळेला थोडस शरीर आणि मन बॅलन्स राहण्यासाठी, समतोल राहण्यासाठी या प्राणायामाचा अतिशय चांगला उपयोग होतो. खूप छान परिणाम आहे. याला नाडीशोधन अशासाठी म्हणतात की आपल्या दोन्हीही नाकपुड्या बॅलन्स ठेवण्याचं काम जे आहे किंवा तिथला जो श्वसन मार्ग आहे तो बॅलन्स ठेवण्याचं काम हा अनुलोम विलोम प्राणायाम करतो. तर या प्राणायामाची सुरुवात जी आहे ही डाव्या नाकपुडीपासून होते. डावीने आपण श्वास घेणार, तो उजवीने सोडणार, पुन्हा उजवीने तो श्वास भरून घेणार आणि डावीने सोडणार. हे झालं अनुलोम विलोमचं एक आवर्तन. तर आपण आता प्रॅक्टिकली करू तेव्हा आपल्या लक्षात येईल. सुरुवात करूया. उजव्या हाताची पुन्हा एकदा अंगुली मुद्रा किंवा प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी बंद. डोळे अलगद मिटून घ्या. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संथ रेच. घेतलेला श्वास उजवीने सोडून द्या. उजवीने पुरा. पुन्हा श्वास भरून घ्या उजवीने. उजवी बंद आणि डावीने संथ रेच. उजवीने घेतलेला श्वास आपण डाव्या नाकपुडीतून सोडून दिलाय. हे झालं एक आवर्तन अनुलोम विलोमचं. दुसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पुरा. उजवी बंद. डावीने संथ रेच. डावीने पुरा. तिसरा वर्तन.
डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथरेचक, चौथा वर्ग, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक, लास्ट राउंड, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने संथरेचक, उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने संथरेचक. उजवा हात गुडघ्यावर, जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे. तिथे झालेला श्वसन मार्गातला बदल, आपल्या मोकळ्या झालेल्या नाकपुड्या, श्वसन मार्ग, या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा शरीर आणि मनाला समतोल करणारा किंवा त्यांचं समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम आपण नुकताच केलाय. डोळे अलगद मिटलेले आहेतच, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. ज्यांना बैठक बदलायची आहे त्यांनी बैठक बदलू शकता. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. पद्मासन, अर्ध पद्मासनामध्ये जास्त वेळ बसणं शक्य नसेल. आपला अंगठा आणि पहिलं बोट यांची जी टोकं आहेत तिथे किंचितसा दाब आणा. तिथे दाब आणल्यानंतर तिथून जो रक्ताचा प्रवाह सुरू आहे त्या प्रवाहाची सटल व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवत आहेत का? तिथे आपलं मन केंद्रित करून घेण्याचा प्रयत्न करा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं तिथे आणलेला किंचितसा दाब आणि सुरू असलेला रक्ताचा प्रवाह, त्याच्या स्पंदनांची अनुभूती, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत, खांदे रिलॅक्स आहेत, डोळे अलगद मिटलेले आहेत. पाठीच्या मणक्यावर जास्त ताण वाटत असेल तर भिंतीला किंवा खुर्चीला, सोफ्याला टेकून बसायला हरकत नाहीये. ज्यांना पाय मोकळे करायचे आहेत त्यांनी दोन्ही पाय मोकळे करायला हरकत नाहीये. पण ज्या स्थितीमध्ये आपण बसणार आहोत तिथे शिथिल होण्याचा प्रयत्न करा. डोळे मिटून संपूर्ण देहाचं निरीक्षण, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत देहधारणा. आज आपण जी काही साधना केली त्या साधनेचा क्रम आठवूया. जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना आपले सगळे स्नायू प्रसरण पावत आहेत. आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होत आहे. आणि आपण श्वास सोडताना आपले सगळे स्नायू आकुंचित होत आहेत आणि आपण तणावमुक्त होत आहोत. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. श्वास घेतोय, सोडतोय. शांत स्थितीचा अनुभव. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. प्रचंड सकारात्मक ऊर्जा, त्याचा अनुभव आपण या क्षणी घेत आहोत.
आपला आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान, उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. हा संकल्प आपण स्वतःच्या मनाला देऊया. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक, अगदी हळू आवाजामध्येच. आणि मकाराचं प्रमाण जास्त असेल. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या. आणि उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणारं, शरीर आणि मनाला निर्भय करणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण करूया. दोन्ही हात जोडून एकत्रित. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. करूया नमनमुद्रा. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी पुढे झुकणारी ही कृती टाळायची आहे. बाकीच्यांनी दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्या. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुका. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. मनोमन आपले आई वडील, आपले गुरुजन, इष्ट देवता कुलस्वामिनी यांचं स्मरण करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊया. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित करूया. आणि यांच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. राग, द्वेष, अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत आणि आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोनकडे. आपल्या आजची साधना इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांचे. सगळ्यांना शुभ दिवस. हरिओम. मीटिंग एंड करते. काही विचारायचं आहे का कोणाला? ओके. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता.